पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर गणित भाग 2 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 3 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न 4, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 8 गुण। 1. त्रिकोण ABC मध्ये रेघ DE समांतर BC जर 2A कंसात ट्रायंगल ADE बरोबर A कंसात चौकोन DBCE तर AB गुणोत्तर AD आणि BC बरोबर वर्गमुळात 3 DE दाखवा। प्रश्न क्रमांक 4, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC पक्ष त्रिकोण ABC मध्ये रेघ DE समांतर बाजू BC 2A ट्रायंगल ADE बरोबर एरिया चौकोन DBCE साध्य AB गुणोत्तर AD आणि BC बरोबर वर्गमुळात 3 DE। सिद्धता त्रिकोण ABC मध्ये रेघ DE समांतर बाजू BC म्हणून कोन ADE एकरूप कोन ABC। विधान 1, संगत कोन त्रिकोण ADE आणि त्रिकोण ABC मध्ये कोन ADE एकरूप कोन ABC। विधान 1 वरून कोन DAE एकरूप कोन BAC सामायिक कोन। म्हणून त्रिकोण ADE समरूप त्रिकोण ABC। विधान 2, कोको कसोटी एरिया ट्रायंगल ABC भागिले एरिया ट्रायंगल ADE बरोबर AB वर्ग भागिले AD वर्ग। विधान 3, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे। 2. एरिया ट्रायंगल ADE बरोबर एरिया चौकोन DBCE दिलेले 2/1 बरोबर एरिया चौकोन DBCE भागिले एरिया ट्रायंगल ADE 2+1/1 बरोबर
एरिया चौकोन DBCE अधिक एरिया ट्रायंगल ADE भागिले एरिया ट्रायंगल ADE योग क्रिया 2 अधिक 1 3 3 भागिले 1 बरोबर एरिया ट्रायंगल ABC भागिले एरिया ट्रायंगल ADE एरिया चौकोन DBCE अधिक एरिया ट्रायंगल ADE बरोबर एरिया ट्रायंगल ABC 3 भागिले 1 बरोबर AB वर्ग भागिले AD वर्ग विधान 3 वरून AB भागिले AD बरोबर वर्गमूळ 3 भागिले 1 वर्गमूळ घेऊ म्हणून AB गुणोत्तर AD बरोबर वर्गमूळ 3 गुणोत्तर 1 आता एरिया ट्रायंगल ABC समरूप एरिया ट्रायंगल ADE विधान 2 एरिया ट्रायंगल ABC भागिले एरिया ट्रायंगल ADE बरोबर AB वर्ग भागिले AD वर्ग बरोबर BC वर्ग भागिले DE वर्ग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे AB वर्ग भागिले AD वर्ग बरोबर BC वर्ग भागिले DE वर्ग वर्गमूळ घेऊ AB भागिले AD बरोबर BC भागिले DE वर्गमूळ 3 भागिले 1 बरोबर BC भागिले DE विधान 4 वरून म्हणून BC बरोबर वर्गमूळ 3 DE म्हणून AB गुणोत्तर AD बरोबर वर्गमूळ 3 गुणोत्तर A आणि BC बरोबर वर्गमूळ 3 DE हे सिद्ध. प्रश्न 2 त्रिकोण SHR समरूप त्रिकोण SVU त्रिकोण SHR मध्ये SH बरोबर 4.5 सेमी HR बरोबर 5.2 सेमी SR बरोबर 5.8 सेमी आणि SH भागिले SV बरोबर 3/5 असेल तर त्रिकोण SVU काढा. त्रिकोण SHR समरूप त्रिकोण SVU त्रिकोण SHR मध्ये SH बरोबर 4.5 सेमी HR बरोबर 5.2 सेमी SR बरोबर 5.8 सेमी कच्ची आकृती दाखवल्याप्रमाणे काढा. SH भागिले SV बरोबर 3/5 प्रथम त्रिकोण SHR दिलेल्या मापाप्रमाणे काढला. बिंदू S मधून किरण काढला. त्यावर S1, S2, S3, S4, S5 हे बिंदू घेतले. SH भागिले SV बरोबर 3/5 असल्याने बिंदू S3 आणि बिंदू R जोडून रेषाखंड तयार केला. कोन S3R इतकाच कोन बिंदू S5 जवळ काढला. तो किरण SR ला U बिंदूत छेदतो. कोन SRH इतकाच कोन बिंदू U जवळ काढला. तो किरण SH ला V बिंदूमध्ये छेदतो.
UV रेषाखंड काढला. अशा प्रकारे त्रिकोण SVU तयार केला. प्रश्न 3. 12 सेमी त्रिज्या व 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आहे. हे आईस्क्रीम 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोनामध्ये पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोन याप्रमाणे वाटण्यात आले तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल? पक्ष. वृत्तचिती आकाराच्या भांड्याची त्रिज्या 12 सेमी, उंची 7 सेमी. वृत्तचितीचे घनफळ पाय r वर्ग h. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7. विधान 1. शंकूच्या आकाराच्या कोनाची उंची 3.5 सेमी आणि व्यास 4 सेमी. मग त्रिज्या व्यास भागिले 2 बरोबर 4 भागिले 2 बरोबर 2 सेमी. शंकूचे घनफळ पाय r वर्ग h भागिले 3. शंकूचे घनफळ पाय गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3.5 भागिले 3. विद्यार्थी संख्या बरोबर वृत्तचितीचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ. पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 भागिले पाय गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3.5 भागिले 3. पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 भागिले पाय गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3.5 गुणिले 3 भागिले 1. अंशातील पाय व छेदातील पाय कॅन्सल. बे की बे बेसक्क 12. बे की बे बेसक्क 12. 3.5 गुणिले 2 बरोबर 7. 6 गुणिले 6 गुणिले 2 गुणिले 3. बेंत्रिक 6. 6 गुणिले 6 गुणिले 6 216. म्हणून भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम 216 विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल. प्रश्न 5. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुण. वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिकोण ABC च्या बाजू BC वरील P बिंदूत एक वर्तुळ बाहेरून स्पर्श करते. वाढवलेल्या रेषा AC व रेषा AB त्या वर्तुळाला अनुक्रमे बिंदू N व बिंदू M मध्ये स्पर्श करतात. तर सिद्ध करा AM बरोबर 1/2 कंसात त्रिकोण ABC ची परिमिती. AM बरोबर 1/2 त्रिकोण ABC ची परिमिती. प्रश्न क्रमांक 5. 1. AM बरोबर AN. विधान 1. CN बरोबर CP. विधान 2. BM बरोबर BP. विधान 3. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. AM बरोबर AN. CN बरोबर CP. BM बरोबर BP. त्रिकोण ABC ची परिमिती
AB अधिक BC अधिक AC, BC बरोबर BP अधिक PC, त्रिकोण ABC ची परिमिती AB अधिक BC अधिक AC, AB अधिक BP अधिक PC अधिक AC, BC बरोबर BP अधिक PC, BP बरोबर BM, PC बरोबर CN, विधान 2 व 3 वरून AB अधिक BM अधिक CN अधिक AC, AB अधिक BM बरोबर AM, CN अधिक AC बरोबर AN, AB अधिक BM अधिक CN अधिक AC बरोबर AM अधिक AN, AM अधिक AM, विधान 1 वरून AM बरोबर AN, त्रिकोण ABC ची परिमिती 2 AM, म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले त्रिकोण ABC ची परिमिती, हे सिद्ध। प्रश्न 2, थीटाचे निरसन करा। जर x बरोबर r cos थीटा आणि y बरोबर r sin थीटा, x बरोबर r cos थीटा आणि y बरोबर r sin थीटा, x भागिले r बरोबर cos थीटा आणि y भागिले r बरोबर sin थीटा, दोन्ही बाजूंचा वर्ग करू। x वर्ग भागिले r वर्ग बरोबर cos वर्ग थीटा आणि y वर्ग भागिले r वर्ग बरोबर sin वर्ग थीटा, sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर y वर्ग भागिले r वर्ग अधिक x वर्ग भागिले r वर्ग, sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1, 1 बरोबर y वर्ग भागिले r वर्ग अधिक x वर्ग भागिले r वर्ग, sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1, 1 बरोबर y वर्ग अधिक x वर्ग भागिले r वर्ग, r वर्ग बरोबर y वर्ग अधिक x वर्ग, म्हणून x वर्ग अधिक y वर्ग बरोबर r वर्ग, थीटाचे निरसन झाले। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा। गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।